आमच्याकडे लायसन्स नाही आणि विनत घेऊन चाललंय मला डबल सीट। कान्होजी आंग्रे मित्र मंडळाला त्यांनी तुम्हाला काय वाटतं? स्पीच जुगारी बघा, जुगारी। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एनगावकर ब्लॉग्सच्या चॅनलमध्ये। सकाळचे 8:30 वाजलेत आणि मी आता निघालोय। थांबा मम्मीला आधी टाटा करतो। तर सकाळचे 8:30 वाजलेत आणि आता मी निघालोय कामावर। सॅटर्डे आज। तर आज हा ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे संध्याकाळी 7 वाजता आपलं किल्ल्याचं प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे। बघूया, एक आम्हाला आज एक्साइटमेंट आहे कारण की आम्हाला प्राईज भेटतं आहे की नाही बघूया। ठीक आहे, आता जातो कामावर, संध्याकाळी सुटीन, मग तिकडून ब्लॉग परत कंटिन्यू करतो। ठीक आहे। आता ना संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि आम्ही सगळे निघालो आहे आता कामावरून। थोडीशी प्रॅक्टिस केली गाण्याची। 15 तारखेला शो आहे, म्हणजे प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे, तर तेव्हा तुम्हाला पुढचं दाखवतो। आता व्हिडिओ वगैरे सगळे आले आणि आता चालले। चला चला घरी चला। मीनू आई नाही येणार, तुम्ही येणार आहे? चला आता डायरेक्ट घरी जाऊया आणि तिकडून मग प्राईज डिस्ट्रीब्युशनला जाऊ। तर मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजले, जस्ट आलो आहे मी कामावरून। तर आता प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे आपलं ट्रेक सिटीचं 7 वाजता आहे। शुभम पुढे गेला आहे आणि आपल्या चाळीतली आता पोरं जमवू आपण आणि आता डायरेक्ट जाऊया आपण प्राईज डिस्ट्रीब्युशनला ट्रेक सिटीच्या 7 वाजता। चला निघूया। तर आता आम्ही निघालो आहे प्राईज डिस्ट्रीब्युशनला। आता तिकडे जाऊन बघूया कोणा नक्की प्राईज भेटते। गाईज आमच्याकडे लायसन्स नाही आणि विनत घेऊन चाललंय मला डबल सीट आणि टाईम खूप निघून झाला। 7:30चं आम्हाला बोलवलेलं, 8 वाजले आता। बक्षीस घेऊन झाले असतील, आम्हाला वाटतं मागे कचरा काढायला जायचं आहे। विनत खूप पॅनिक झालं आहे, ट्रॅफिकमध्ये त्याला काही समजत नाही आहे। फायनली बघा, पाय लागला त्याला, कपडे खराब करायला आली। आता आम्ही फायनली बघू शकता गणपती मंदिरच्या इथे बाहेर आलो आहे सगळे। आता ही एक गाडी बघूया आज आपली किल्ल्याची मेहनत काय रंग येते, काय भेटतंय की नाही आपल्याला। प्राइस आहे पक्का का? असं फर्स्ट नाही बोलत, पण आहे प्राइस आहे। आम्हाला शुभमदा बोलला आहे प्राइस आहे। गणपती बाप्पा मोरया। चला। तर हे बघा, एवढी गर्दी, सगळ्यांनी किल्ले बांधले। सुरक्षित आहे का हा प्रश्न करायचा असते। आपण तृतीय नंबरचं पारितोषिक देऊ विजेत्यांना। एंकर आहे त्यावेळीचा ट्रेक सिरीजमध्ये। आता ही ज्युनियरचं चालू आहे, सिनियरचं बघूया कधी येतं। ज्युनियर ग्रुप प्रथम पारितोषिक। इथे भांडणं चालू झाली मंडळांमध्ये, कोणाला मिळेल। तर प्रथम पारितोषिक जाते ज्युनियर ग्रुप मध्ये हरिहर ओमकडे अँड मित्र मंडळ। जोरदार टाळ्या ओमकडे। तर नमस्कार, यावेळी मला हरिहर किल्ला करावासा वाटला कारण की या किल्ल्याला तुम्ही बघू शकता की नॅचरल त्याला संरक्षण मिळालंय। त्या किल्ल्याला कुठेही तटबंदी नाहीये, त्याच्या कारण त्याच्या खड्या चढामुळे। आणि दुसरी गोष्ट अशी की या किल्ल्यावरती एक ऐतिहासिक घटना घडली होती। तर तेव्हा सांगूची तर तेव्हा किल्ल्याला औरंगजेबाच्या एका सरदाराने वेढा घातला होता आणि किल्ल्यावरती फक्त 200 मावळे होते। मग त्याच्यातले 100 मावळे खाली उतरून त्यांनी वेढा फोडायचा प्रयत्न केला, पण सर्वांना वीरमरण प्राप्त झालं। मग आता करायचं तरी काय,
किल्ल्यावरती एक आजीबाई होत्या. व्हिडिओ मध्ये एकदा बघितलंच असेल. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मावळ्यांनी केलं. त्यांनी त्या रात्री फटाक्यांची आतिषबाजी केली आणि दुसऱ्या दिवशी त्यांना कळलं की किल्ल्यावरती कुठून तरी नवीन दमाचे मावळे आणि रसद पोहोचले. मग आता काय करायचं, आणि पावसाळी येणार होता. त्याच्यामुळे त्या सरदाराने असं ठरवलं की आता आपण परत जायला हवं. आणि मग त्याने त्याचा तिकडचा वेढा उठवला आणि तो निघून गेला. तुम्हाला माहित आहे का त्या आजीबाईंनी नक्की काय डोकं लावलं? त्यांनी जास्तीच्या पत्रावळ्यांना मुष्टअन्न लावून त्या किल्ल्यावरून खाली फेकून दिल्या. त्यामुळे मुघलांना वाटलं की किल्ल्यावरती नवीन दमाची माणसं पोहोचली. तर गरबी केव्हा फक्त राजे करत नव्हते, तर प्रत्येक माणसाच्या म्हणजे मावळाच्या रक्तात तो भरलेला होता. आणि त्यामुळे आजीच्या युक्तीमुळे हा हरिहर किल्ला वाचला होता. धन्यवाद. जाहीर होत आहे. कान्होजी आंग्रे मित्र मंडळाला त्यांनी हा किल्ला एकदम जागेचा उत्तम वापर करून बांधला आणि ऑपरेट असलेला किल्ला त्यांनी बांधल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि त्याचा आपण एक व्हिडिओ बघूया. ट्रेक सिटीजमध्ये आपलं तिसरं प्राईज आलं आहे. बघा सगळे गेले अथर्व सगळे. त्यांच्या हस्ते कान्होजी आंग्रे मित्रमंडळास पारितोषिक देण्यात आले. अख्खा दिवस आम्ही एन्जॉय केला. आणि किल्ला बनवताना एवढी मजा आली असेल ना आम्हाला. आणि तिकडून आल्यापासून नुसता किल्ला बनवता आणि ना जेव्हा आम्ही नाईट मारायचो ना, ही ती मुलं आहेत ना आमच्या शाळेतली 6 वाजेपर्यंत किल्ला बनवायच्या आणि सकाळी उठले पण नसतील आंघोळी करून तसेच आम्हाला राहायचे. मला वाटतं ते ऑफिसमध्ये 1-1 तास झोप काढत असतील. पण आमच्या नाईटमध्ये खूप मेहनत घेतली. 3रा नंबर चालेल आम्हाला यावर्षी. पुढच्या वर्षी आम्ही जास्त मेहनत घेऊ. थँक्यू. झालं इथं मोठेपणा करून. थँक्यू. बघा ट्रॉफी थर्ड प्राइज भेटला आपल्याला. तोरणा आयरन रोडचा राजा. तोरणा काय होतं म्हणजे त्यांच्यासाठी. तर प्रथम पारितोषिक जाते वेल्लोर स्वराज्य गुरु विवेकानंद सोसायटी. त्यांनी वेल्लोर साकारली होती. तर मी पूर्ण ग्रुपला स्टेजवरती मला दाखवलाय हा किल्ला, नक्की बघा व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ सुद्धा आहे, तो पण एकदा आपण पाहून घेऊया. तर आता प्राईज डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आपला 3rd नंबर आलाय ट्रेक सिटीमध्ये. पुढचा लाल किल्ला आपला राहिलेला बघायचा, तो बघायला आता आपण जाऊ. चला. तर आता हे झालेलं आहे सगळं प्राईज डिस्ट्रीब्युशन. आता ही जी लाईन लागली आहे ती विशेष म्हणजे गिफ्ट आहे सर्वांना, जेवढे जण पण किल्ले बांधायला आले त्यांना. तर आता चला हे गिफ्ट घेऊया आणि बाहेर जाऊया. ट्रॉफी दाखवतो. ट्रॉफी चला. आता ही आपली ट्रॉफी आहे. 3rd नंबर आला आपला ट्रेक सिटी जिथे. हे बघा ट्रॉफी. आता आपण चाललोय डायरेक्ट बाप्पाच्या इथे. बाप्पाला दाखवूया पहिला मान बाप्पाचा. चला सगळे जमले. बाप्पाला आपण ट्रॉफी दाखवूया आणि निघूया. तर आता बाप्पाचं दर्शन घेऊन झालंय गणपती मंदिरामध्ये. बाप्पाला आम्ही ट्रॉफी दाखवली आहे. तर तिथून आता आम्ही चाललोय लाल किल्ला बघायला. आधी त्यांना विचारतो ते आहेत का, ठीक आहे, त्यांना विचारतो आणि मग जातो लाल किल्ल्याला. ठीक आहे, दाखवली ट्रॉफी दाखवली. तर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलेला लाल किल्ल्यासाठी, तर ते पण जेवायला गेलेत. मग आम्ही आधी जेवून घेतो मग त्यांचा किल्ला बघायला जातो. ठीक आहे, चला जेवून घेऊया. तुम्हाला काय वाटतं? स्पीच आज रात्री हाऊसी घेऊया. एवढी पब्लिक आहे, जेवूया पटापट आणि जाऊया. तर मित्रांनो आता पोट पॅक झालंय, जेवून झालोय. आणि त्यांना आम्ही कॉल केलेला तर ते बोलले अजून आम्ही नाही आलोय. तर त्यांना खूप वेळ विचारला आम्ही. किल्ला बघायचा होता आम्हाला पण तेच अवेलेबल नव्हते एवढे दिवस. आम्ही काय करू शकत नाही त्याला. जेवढे पॅक झाले पोट. तर आता आपण हे बघा ट्रॉफी घेऊन येते. आपली आता आतमध्ये येणार आहे चावी. आता आपल्या पहिले महाराजांचे दर्शन करूया तिथे ट्रॉफीला. एकदम तुम्हाला आता ओरिजिनल दरवाजे एकदम प्रॉपर उतरून एकदम
चला 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 आधी एक घोषणा होऊन जाऊ दे. एक घोषणा होऊन जाऊ दे आपल्या साईच्या दरवाजावर आहे. चला हो चला चला. छत्रपती शिवाजी महाराज की पार्वती पते हर महादेव महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. बघा चला चला चला. इथे हा किल्ला आपला आणि आपल्या किल्ल्याचं प्राइस पब्लिक बघा आपल्या साईडनी. तर सगळे खुश झाले फोटो वगैरे काढतायत. तर बघूया पुढचं काय होतंय. सगळे खुश आहेत. आपल्याला थर्ड प्राइज मिळालं पूर्ण डोंबिवलीमधून डोंबिवली कल्याणमधून आपल्याला थर्ड प्राइज मिळाले. एवढे 60 किल्ले होते. 60 किल्ल्यांमध्ये आपला तिसरा नंबर आला. खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे ही. तर असेच सगळे आता किल्ले म्हणजे तुम्ही जो डोंबिवलीमधून हा व्हिडिओ बनवत असाल तर किल्ले बनवायला सुरुवात करा आणि किल्ल्यांवर भेट द्यायला सुरुवात करा. आदर्श घेण्या एवढे आपण काय मोठे नाही झालो अजून. म्हणजे आदर्श तुम्ही यांचा घ्या. आदर्श यांचा घ्या आणि पुढे वाटचाली चालू आता अजिबात झोपायचं नाही. सगळ्यांनी आम्ही कपडे चेंज करायचे आहेत. गेम रंगणार आहे इथे थोड्याच वेळात. तर सगळ्यांनी पटापट कपडे चेंज करा आणि हौजी खेळायला यायचे. तर हे बघा तयार झाले सज्ज झाले सगळे हौजी खेळायला. आणि माल आणलाय. कोणी आणला हे बघा माल आणलाय. नाईट मारायची आज बघा. सगळे जुगारी आहे. सगळे जुगार खेळायला बसले बघा असे लाईन. एकदा तरी दिसते का तुझ्या ब्लॉग मध्ये मी ब्लॉग मध्ये बघा. एवढे आता गेम सुरू झाले 12:30 वाजता. आता बघूया येईन किती वाजता होत. सगळा हौजीचा डाव रंगलाय. जिंकलोय ट्रॉफी जिंकलोय त्याच्याबद्दल आज हे सगळं काय होत नाही. नुसते नंबर आजूबाजून घासत जात आहे. बघा इथे व्हिडिओ एडिट होते आपली. तिकीट हा बघा 5 नंबर झाले मागासपासून 1 नंबर लागला नाही पण नाही. काय तुला काय वाटतंय लागेल की नाही काय आशा सोडली आहे. व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू आहे आपल्या. जुगारी बघा जुगारी जुगारी. हा चल चल बस चल तिकडे. रात्रीचे 2 वाजायला आले तरी यांचा खेळ काय संपत नाही. मम्मी पप्पा तर बघा एकदम मन लावून खेळत आहेत. बघा किती पब्लिक आहे बघा. 2 वाजायला आले रात्रीची. इथे काय पक्की जुगारी आहे. नंबर 13 इथे पण प्लेयर आहे तिथे पण आहे. चला बघूया खेळून झाल्यावर व्हिडिओ एंड करतो. मोजते गल्ल्यातले पैसे मोजते. पडले पडले पडले. तर आता खेळून सगळ्यांचे डोळे वेगळे सुजलेले आहेत. रात्रीचे 3 वाजले. तर आम्ही आता हौजीचा गेम इथेच एंड करतोय. मार टपली मार दिस खोपडी तोड. बिस्किट टेंगूळ द्यायला. तर चला असा होता हा आजचा ब्लॉग. जर आवडला असेल तर नक्की एक छोटासा लाईक करा व्हिडिओला. लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये लिहून सांगा. आजचा दिवस काय आज आम्हाला थर्ड प्राइज भेटलं. एक्साइटमेंट मध्ये आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो. सेलिब्रेट केलं.
कोल्ड्रिंक्स सॉफ्टड्रिंक्स पियालो. 2-2 लिटरचे 2 लिटरच्या 2 बाटल्या संपवल्या. संपवल्या. हावजी गेलो. काही लोकांनी पैसे कमवले, काही लोकांनी आपल्या बसच्या 5ची तिकिटीची सोय केली आहे. आणि भक्ती तिने मातरवाल्याने माझ्या जर्सीसाठी पैसे काढले दोघांनी. काय संबंध असा होता ब्लॉग. आमच्याकडे पण आहे बघ. हा खूप मोठा आजचा असा व्लॉग होता, असा दिवस होता. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट एक कमेंट करा ना. ते करा ना. एक कमेंट द्या ना. एक कमेंट करा ना. स्टेजवरची व्हिडिओ बघितली हाय. चला असा होता ब्लॉग. तो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. करतो कमेंट दुसऱ्यांना सांगतोय. घे मोबाईल दाखव. तामीचा मोबाईल. चला हे जास्त लांब वेळ नको. व्हिडिओ एंड करूया पटकन. असा भेटूया असं एका नवीन. बाय बाय. जय श्री. नंबर दे.